डोकं बिकं फिरलंय का तुमचं? अरे आपली आई गेलीये, जाऊन 10 दिवस नाही झाले आणि तुम्ही हे विकायचं म्हणताय. अगं राधा, तुला कळू नये आणि अगं स्त्री धन नाही, विकायचं म्हणतेस. हे बघ दादा, आम्हाला काही खूप आनंद होत नाही दागिने विकण्यात. असं दाखवू नकोस की तुलाच फक्त दुःख होतंय. आईची शेवटची इच्छा होती म्हणून हे दागिने आपण विधवा आश्रमाला देतो. अगं हे घरातले जुने दागिने आहेत, पिढीजात सोन आहे आपलं. असं दान करायचं असतं का कुठे? अरे अरे हाय लागेल, हाय 7 पिढ्यांची, पण ती आम्हाला लागेल. तुझं काय जातंय? अरे आईची शेवटची इच्छा पूर्ण न करून तुला काय समाधान मिळणार आहे का? हे बघ, तुला करायचं ते कर, पण मी हे सोनं विकू देणार नाही तुम्हाला. काय रे विशाल? तो काय बोलणार आहे? सोनं विकायचा विषय निघाल्यापासून एक शब्द तरी काढलाय का त्याच्या तोंडातून? किरण, राधा, अरे काय भांडताय तुम्ही? आई जाऊन अजून 10 दिवस नाही झाले आणि तुम्ही लगेच भांडायला लागलेत. तिला सांग. हो, मी तिलाही सांगणार आहे. हे बघ किरण, असं कर. आईची शेवटची इच्छा होती की नाही की दागिने विकायचे आणि द्यायचे. चला, हे बघ किरण, असं समज आई वर जाताना ते सगळे दागिने तिच्या सोबत घेऊन गेले. हे घे आणि तिची शेवटची इच्छा पूर्ण कर. बाय गो, कशी आहेस ग तू? आणि माझी नातवंड कशी आहेत ग? हे घे, स्त्रीधन आहे आपलं. स्त्रीधन खरं तर माहेरून आपल्या आईकडून येतं, पण मला माझ्या सासूनं आणि तिला तिच्या सासूनं दिलं. आज मी तुला देते. ममता, आता तुझा नवरा गेल्यावर तुला तरी कुणाचा आधार आहे बाई? आपल्या आधीच्या पिढीतल्या बायांनी इथल्या तिथल्या सोनाराकडून आपल्या या पुढच्या पिढ्यांसाठी हे सगळं बनवून ठेवलं होतं. आपण लई श्रीमंत होतो, पण घरातल्या पुरुषांनी समद वैभव गमावलं. हे स्त्रीधन होतं म्हणून आपलं घर चाललं. 3-3 पोरं आहेत ग तुला. तू एकटीच कशी काय सांभाळणार त्यांना? हे स्त्रीधनच आता तुझा आधार आहेत बाई. नीट जप हे स्त्रीधन. राधा, ताईचा हा फोटो कधीचा आहे ग? बघ ना, तिनं कसे छान दागिने घातलेत ना. माझ्या लग्नात नाही का मावशी, तिने सगळे दागिने घातलेले. मावशी, आईने ना मला खूप आधीच सांगितलेलं, हे बघ राधा, तुझ्या लग्नात तुला ना फक्त साडी आणि नारळ देऊ. मुलांवर फार जीव होता ना तिचा. मला म्हणायची की तुझ्यानंतर 2-2 भाऊ आहेत, तू कशाला हव्यास धरतेस? तुझं होणारच आहे सगळं नीट. इतका राग यायचा ना मावशी मला. राधा, असं नाही बोलू ग. तुला माहीत नसेल ग, मला दिलं बरं तिनं. अगं, माझ्या ह्यांना जेव्हा ICU मध्ये ॲडमिट करायचं होतं, कुठून आणणार होते एवढे पैसे मी? तेव्हा ताईच माझा आधार बनली बरं. ताई मला बोलली, भावना काळजी नाही करायची. मला म्हणते, हे घे सोनं. अगं, हे सोनं घालून काय मिरवायचं आहे का? माणसापेक्षा पैसा मोठा आहे का भावना? ताईला मी म्हणायची, ताई आपलंच नशीब कसं ग फुटकं निघालं? तर ताई कायम बोलायची, भावना आपलं नशीब आपण स्वतःच बनवायचं असतं. काहीही झालं तरी ना, ही तुझी बहीण आहे आणि तिचं स्त्रीधन आहे बघ तुझ्यासाठी.
राधा, अगं दिवा धर जरा. अगं आत्म्याची जीवनज्योत असते ग ती. 11 दिवस 24 तास अखंड दिवा तेवत ठेवायचा असतो. असं कर, तेल टाक बरं त्याला थोडं. मी आता दिव्याजवळ आहे की नाही? विशाल, तेल आण पटकन. अरे विशाल, मी तुला बोलतीये, आता तेवढं तरी काम कर. तुझा किती आधार आहे ग मला. तुझ्याशिवाय काय होईल काय माहिती माझं. अजूनही तुझ्या सोबतच राहतो. काही काम नाही, लग्न नाही. सगळे फार बोलतात ग मला. मला सहनच होत नाही. विशाल, हे मधूनच काय चाललंय तुझं? कोणावर असं अवलंबून राहायचं नाही हा. माझ्यावर बी नाही. मला तरी कोणाचा आधार होता रे. बाळा, तू घाबरू नको. तुला हवं ते तू कर. मी आहे ना तुझ्या मागे. राधा, अगं किती बोलला होशील भावाला. विहान, पाणी आण बाळा काकासाठी. आजी तू बिहा, आली ना माझी आठवण. हा बस. वा. आजी तू अशी का आहेस ग? इतक्या म्हातारपणी तू एवढा दागिना का घालतेस? सगळ्या आजीपेक्षा तू खूपच वेगळी दिसतेस. विहा, एक गोष्ट सांगू का तुला? ऐक हा. मला ना विहा लहानपणापासून नटायची थटायची लई हौस ग. पावडर, कुंकू, टिकली सगळं बघ कसं छान असायचं माझं. फ्रॉक पण एकदम स्वच्छ असायचा माझा. पण नंतर हे कुठं मिळालं ग. पहिले बाबा, न मग नवरा, मग अशी कामाला जुंपले की आत्ता वेळ मिळाला बघ मला. वेळ मिळाला मग म्हटलं चला जरा दागिना घालून बघूया की. तेव्हा कळलं स्त्रीधन नुसतं तिजोरी ठेवायचं नसतं तर घालायचं पण असतं. तुला माहितीये, हे स्त्रीधन घातलं ना की असं वाटतं पूर्वीच्या सगळ्या बायका ज्यांनी हे घातलं मला मिठीत घेतायत न माझ्या प्रगतीची प्रार्थना करतायत. या स्त्रीधनाने ना माझा लय उद्धार केला आणि माझ्यासारख्या लई बायकांचा उद्धार करणार पण आहे. कशी दिसते मी सांग? एकदम राणीवाणी दिसते की नाही? मग बोल की असं. लाडकी ग माझी. चांगली राहा बाळा. लय शिक हा. मी हाय तुझ्या मागे. हा टाटा. नीट राहा बरं का. हा. दाद्या, तू सोनं परत का आणलं? बघितलंस मावशी, मला वाटलंच होतं हा सोनं विकणारच नाहीये. अरे किरण, तुझ्या आईची शेवटची इच्छा होती ना रे सोनं विकायची. सोनाराने सोनं घेतलंच नाही. का? मलाच परत घे. का?
हे सोनं खोटं आहे.